रूप पाहता
तुझे पाय चित्ती धारी तुझे पाय चित्ती धारी तुझे पाय
तुझे पाय चित्त धरे तुझे पाय चित्त धरे जैसे करी तम जैसे करी तम जैसे करी तम जैसे करी
जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणात संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया संताची श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत काय माझी वाणी मानिल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत गुरु राया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती विठ्ठला नुपजो नारायणा आता मज ऐशे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो आता मज ऐशे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मज ऐशे करी तुझे पाय चित्ती धरी घेता रोकडी याचे नाम घेता रोकडी याचे नाम घेता रोकडी याचे नाम घेता रोकडी याचे नाम केली पुरती सर्व केली पुरती सर्व केली पुरती सर्व केली पुरती सर्व हरी मन बोल या मन
हरी परिसरातील सर्व गुणीजन गायक वादक टाळकरी माळकरी वारकरी आर्थिक देणगीदाते अन्नदाते या सत्संगाला सहकार्य करणारे सगळेच सर्वांच्या सहकार्यातून चालत असणारा अतिशय पुण्यवान असणारी मौजे फत्तेपूर नगरी आणि या नगरीतील सालाबाद प्रमाणे चालत असणारा हा भगवंताच्या नामचिंतनाचा सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा 4था दिवस जे की तुमच्या सगळ्यांच्या आज्ञेनं माझ्याकडे आलेला आहे विठ्ठल त्या निमित्ताने घेतलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे प्रार्थना करतात विठ्ठल काय प्रार्थना करतात काय विनंती करतात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी कधीच निर्माण होऊ देऊ नको त्या दुर्बुद्धीचा जन्मच माझ्या मनामध्ये होऊ देऊ नको दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा देवाला म्हणतात देवा माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माणच होऊ नये तिचा जन्मच होऊ नये न उपजली तर मनामध्ये येईल निर्माण झाली तरच मनात येईल ना तिचा जन्मच होऊ देऊ नको दुर्बुद्धी मग काय करावं आता म्हणले तू असं कर कैसे करी आता मज आईशे करी काय तुकोबाराय हुशार आहेत महाराज तुकोबारायचा गाथा जर वाचन करत असाल तुकोबारायच्या गाथ्याच्या एका एका शब्दाचा जर तुम्ही विचार केला तर तुकोबारायाच्या बुद्धीची तुलना या सूर्याशी होऊ शकत नाही समुद्राशी होऊ शकत नाही पृथ्वीशी होऊ शकत नाही किंवा या अथांग असणाऱ्या आकाशाशी होऊ शकत नाही पण तुका आकाशा एवढा नाही अहो असे किती आकाश आमच्या तुकोबारायाच्या बुद्धीमध्ये बसतील तुकोबारायाची बुद्धी म्हणजे सागराची उपमा फक्त सागर मोठा आहे म्हणून देतो आपण या सागरापेक्षा कितीतरी अथांग पटीने म्हणजे तुकोबारायाच्या बुद्धीचं श्रेष्ठत्व आहे किती हुशार असतील तुकोबाराय देवालाच म्हणतात असं कर आपल्यावर काहीच घेत नाहीत आता मज आईशे करी कैसे करी तुझे पाय चित्ते धरी देवाला म्हणतात तुझे पाय चित्तात धर कोणाच्या चित्तात धर देवाच्या तुझे पाय चित्ती धरी देवाच्या का देवालाच म्हणतात की तुझे पाय चित्ती धरी तुझेच पाय चित्ती धरी पण तुझ्या नाही माझ्या तुझे पाय माझ्या चित्तात तू धर काय बुद्धी असेल महाराज काय विनंती असेल काय प्रार्थना आहे देवाला म्हणतात तुझे पाय माझ्या चित्तामध्ये धरण्याचं काम तूच कर हा जो माझ्या मनामध्ये निर्माण झालेला भाव आहे हा कडला जावा सिद्धीला जावा शेवटला जावा उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जावो तुझे कृपे तुझ्या कृपेनं हा माझ्या मनामध्ये निर्माण झालेला भाव नाहीतर भाव निर्माण होतो विचार निर्माण होतो पण काही काळापुरता असतो काही सप्ताह चालू असतो अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दररोज महाराज येतात काही भगवंताचे चरित्र सांगतात भगवंताचं महत्त्व सांगतात संताचं महत्त्व सांगतात आणि मग आपल्या मनामध्ये भाव तयार होतो पण आपल्या मनामध्ये भाव तयार झालेला किती दिवस राहील हे नाही सांगता येत कीर्तन ऐकलं प्रवचन ऐकलं एखाद्या महात्म्याच्या मुखातले शब्द ऐकले लगेच आपल्या मनामध्ये भाव तयार होतो म्हणले नाही आता आपण माळच घातली पाहिजे पण हा भाव सप्ताह आहे तोपर्यंतच राहतो काला झाला सप्ताह होऊन जातो आणि मग परत तो भाव तसा राहील का नाही सांगता येत
भाव कधी बदलेल, कधी या भावाची आणि आपली दुरावस्था होईल नाही सांगता येत. म्हणून तो कोबरा आहे, देवालाच म्हणतात. हा जो माझ्या मनामध्ये भाव तयार झालेला आहे हे तू सिद्धीला न्यायचं. कारण परमार्थ हा सिद्धीला नेण्यासाठी आहे. परमार्थ जर सिद्धीला नाही गेला, सद्विचार जर सिद्धीला नाही गेले, धरलेला भाव जर सिद्धीला नाही गेला तर त्याला आरूढ पतित म्हणतात. काय म्हणतात? आरूढ पतित. आरूढ म्हणजे परमार्थावर आरूढ झालेला आहे, त्या वाटेला लागलेला आहे, पण भाव तयार झाला पण काही काळापुरताच होता. काही एक दोन टप्पे चालला, काही टप्पे पायऱ्या पार केल्या, घसरला. घसरला का संपला, भाव बदलला ना. पण तुकोबराय म्हणतात हा माझ्या मनामध्ये निर्माण झालेला भाव कडला गेला पाहिजे, सिद्धीला गेला पाहिजे. उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो. आपल्यावर ओझही घेत नाहीत. तूच बघ म्हणले, माझ्या मनात तर भाव तयार झालेला आहे तुझ्याविषयी. तुझे पाय माझ्या चित्तात कसे धरायचे ते तुला माहिती आहे, आम्हाला माहिती नाही. तुझे पाय माझ्या चित्तात तूच धरायचे. माझ्या मनामध्ये निर्माण झालेला हा जो भाव आहे तो सिद्धीला तूच न्यायचे. का करायचे तू कोबराय असं? देवाचे पाय चित्तामध्ये तुमच्या का धरायचे? तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला भाव हा सिद्धीला का न्यायचे? तुकोबराय म्हणतात यापेक्षा मोठा लाभच नाही म्हणले दुसरा. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, यापेक्षा दुसरा लाभ फायदा मोठा मानव देहाला आल्यानंतर दुसरा नाही, असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल प्रत्येक कार्य हे बुद्धीवर होतं, प्रत्येक काम हे विचारावर होतं आणि प्रत्येक काम हे मनावर होतं. मन, बुद्धी आणि चित्त हे जिथं राहतं ना त्याचं नाव आहे अंतःकरण. त्याचं नाव काय आहे? अंतःकरण. हे अंतःकरण ज्यावेळेस विचार करायला लागतं, अंतःकरण ज्यावेळेस विचार करायला लागतं त्यालाच नाव बुद्धी असं येतं. हेच अंतःकरण ज्यावेळेस चिंतन करायला लागतं, मग ते कशाचंही असेल, हे अंतःकरण ज्यावेळेस चिंतन करतं याच अंतःकरणाला चित्त असं नाव येतं. महाराज, अंतःकरणामध्ये चिंतन चालू झालं त्याचं नाव चित्त पडलं. अंतःकरणामध्ये विचार चालू झाले, अंतःकरणामध्ये विचार चालू झाले त्याचं नाव बुद्धी पडलं. अंतःकरण ज्यावेळेस संकल्प विकल्प करतं, चांगले आणि वाईट, ज्यावेळेस चांगल्या गोष्टीचा विचार करते त्याला संकल्प म्हणतात. हेच अंतःकरण संकल्प विकल्प यामध्ये गुंतत त्याला मन म्हणतात. आणि ज्यावेळेस त्याला अहंकार होतोच, मी कुणीतरी आहे, हे माझ्यामुळं होतं, मी नसतो तर हे झालं नसतं, हे माझ्यासारखा कुणी नाही, हे असं ज्यावेळेस त्याला वाटू लागतं त्याचंच नाव अहंकार आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण चतुष्टय, हे चार जण याच अंतःकरणाचे आहेत, यालाच अंतःकरण म्हणतात. या अंतःकरणामध्ये या सगळ्या घडामोडी होतात. जेही घडतं या अंतःकरणापासूनच घडतं. काही कुठली गोष्ट करा, आपण सहज व्यवहारामध्ये म्हणतो करावं, पण अंतःकरणातून करा. अंतःकरणातून करणं वेगळं, आपण म्हणतो की व्यवहारामध्ये म्हणू लागलेत म्हणले, पण मनातून मन नाही गेले. तो म्हणालेत पाहुणे करतात, आता गेल्यानंतर चहा पाणी करतातच की, पण मनातून नाही. हे तिथलाच भाग आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे या अंतःकरणाचे विषय आहेत. इथं जो विषय येतो मग तो चांगला आहे का वाईट आहे यावर पुढची गती ठरते. महाराज, ज्या अर्थी
तुकोबाराय बुद्धीसाठी विचार करतात. या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की देवा, माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी कधीच निर्माण होऊ देऊ नको. त्या अर्थी ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण झालेली आहेत त्यांना मोठा धोका झालेला आहे. ते अधोगतीला गेलेले आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे. मानव देहाला येऊन मानव देह फायदा करून घेण्यासाठी आहे. या मानव जन्मामध्ये जर तुम्ही तुमचा फायदा नाही करून घेतला, असा दुसऱ्या कुठल्या जन्माची तरतूद नाही, दुसऱ्या कुठल्या देहाचीही तरतूद नाही की त्या देहामध्ये तुम्ही तुमचा फायदा करून घ्याल. फक्त मानव देहच एक असा आहे, या देहामध्ये तुम्ही तुमचा फायदा करून घेऊ शकता. श्रीमद भागवतामध्ये सूत मुनींना शौनकादिक ऋषी प्रश्न विचारतात. किम श्रेय, श्रेय म्हणजे काय, कशाला श्रेय म्हणतात, श्रेय या शब्दाचा अर्थ काय. श्रेय म्हणजे फायदा. मानव देहाला आल्यानंतर, या माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर मानव देहाचा फायदा काय आहे, काय फायदा आहे माणसाच्या जन्माचा. तुकोबाराय सांगतात मानव देहाला आल्यानंतर एकच सार्थक आहे. तुका म्हणे तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिल्या. जन्माला आलेलं सार्थक काय आहे, विठ्ठलाला पाहण्यात, विठ्ठलाला प्राप्त करून घेण्यात, यासाठी मानव जन्म मिळालेला आहे. पण या मानव देहाचा फायदा सगळेच करून घेतात असं नाही. सध्या आपण सुद्धा फायदा करून घेऊ लागलो तर असं आहे का. मानव देह फायदा करून घेण्यासाठीच आहे. नाही घेतो की म्हणले फायदा करून, कसली संधी सोडत नाही म्हणले आम्ही फायदा करून घेण्याची. कुठेही जाऊ फायदा असेल तरच आम्ही तिथं जातो, नाहीतर जातच नाही. त्याला फायदा म्हणतात, त्याला नाही फायदा म्हणत महाराज. नेमकं खरा फायदा कशात आहे हेच माहिती नाही आम्हाला. या देहामध्ये आल्यानंतर आम्ही या फायद्याकडे डोळे झाक केलेली आहे. आणि जिथं फायदाच नाही, ज्याला संतांनी फायदा म्हणलेलीच नाहीत, त्या फायद्यासाठी दिवस रात्र पळतो महाराज, दिवस रात्र पळतो. आणि ज्याच्यासाठी पळतो, ज्या कारणासाठी पळतो, जो विचार करून पळतो, त्यालाच दुर्बुद्धी म्हणलेला आहे. दुर्बुद्धी म्हणजे काही दुसरी आहे का. या दुर्बुद्धीचा आविर्भाव करायचा झाला तर ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये अशा दुर्बुद्ध्या सुचल्या, अनेक चरित्र आहेत महाराज माग. एका एकाच बघा, एका एकांना दुर्बुद्धी सुचली, काहीच कारण नव्हतं, सहज नुसता डोक्याला मुकुट घालायची दुर्बुद्धी सुचली. आमच्या राजा परीक्षितीला जरासंधाचा मुकुट होता, राजभांडारामध्ये आणून ठेवलेला होता. भीमाने जरासंधाचा वध केलेला होता. आणि या जरासंधाचा मुकुट भीमाने आणलेला होता महाराज, सोन्याचा आहे. सोन्यामध्ये कली राहतो, कलीला राहण्याला ठिकाणं दिलेली आहेत या कलियुगामध्ये. जिथं जुगार चालतो तिथं कली राहतो, जिथं मटका चालतो
जिथं सट्टा चालतो, जिथं मदिरालय आहे तिथंही कली राहतो, जिथं मांसगृह आहेत तिथंही कली राहतो, जिथं व्याभिचार केला जातो तिथंही कली राहतो. 7 ठिकाणं दिलीत, कोश्चळ आहेत, वाईट आहेत, घाण आहेत. कली म्हणाला, राजा हे सगळे ठिकाणं घाण आहेत, चांगले नाहीत, एखादं तर चांगलं दे. म्हणजे दिलं, जा तुला सोन्यामध्ये. आणि कलीनं डाव साधला महाराज, पण तुला अशा सोन्यामध्ये राहता येईल, अशा सुवर्णामध्ये राहता येईल जे सुवर्ण लुबाडून आणलेलं आहे, चोरून आणलेलं आहे, मारून आणलेलं आहे. नाहीतर दुसऱ्या सोन्यामध्ये नाही राहता येणार. तुम्ही म्हणाल आम्ही दिवस रात्र कष्ट करतो, घाम गाळतो, पैका जमवतो, आता तर कुठे गेलेला आहे तरी आम्ही घेतो. आणि त्या सोन्यामध्ये जर कसा कलील, धातू माझी, धातूमध्ये सुवर्ण ही भगवंताची विभूती आहे. आणि जर भगवंताची विभूती असेल त्यामध्ये कली कसा राहील? तर तिथं सांगितलेलं बाबा जे मारून आणलेलं आहे, लोकाला लुबाडून आणलेला आहे, चोरीचा आणलेला आहे, त्यामध्ये कली राहतो. हे मारून आणलेलं होतं जरासंधाला, आणि म्हणून त्या मुकुटामध्ये कली होता. तोच मुकुट आमच्या राजाने डोक्याला घातला आणि राजा वनामध्ये गेलेला आहे. वनामध्ये गेल्यानंतर आश्रम दिसला, तहान लागलेली आहे. आता ज्या आश्रमामध्ये गेल्यानंतर ऋषी दिसतात, ऋषी ध्यानस्थ तप करू लागलेले. आता तप करत असताना, ध्यानस्थ असताना, समाधीमध्ये असताना त्यांना काही भान आहे का? नाही. समाधी अवस्थेमध्ये गेलेल्या व्यक्तीला स्वतःचा विसर पडलेला आहे, ते भगवंताशी एकरूप झालेले असतात. आणि तिथं जाऊन राजा पाणी मागतो, महाराज काही बोलत नाहीत. म्हणले मी राजा असून सुद्धा मला काही बोलत नाहीत, मला काहीच बोलले नाहीत. राग आला महाराज. म्हणले असे कसे महाराज आहेत? म्हणले मी राजा आहे, मी राजा असून सुद्धा या महाराजाच्या आश्रमामध्ये झोपडीमध्ये येऊन हा महाराज माझ्याकडे बघत सुद्धा नाही. आता तिथं सद्बुद्धी आली असती तर एखादा फुलाचा हार आणलेला असता आणि आमच्या त्या शमीक ऋषीच्या गळ्यात घातला असता. पण तिथं दुर्बुद्धी आली. ही दुर्बुद्धी कसा घात करते बघा. विचार आला डोक्यामध्ये, म्हणजे माझ्याकडे बघत सुद्धा नाही. मृत साप ऋषीच्या गळ्यात अडकवला. काय झाला परिणाम? शाप भेटला, शाप. आणि शापामुळं 7 दिवसामध्ये मृत्यूला कारण ठरले. जन्मभर पुण्यकर्म करणारा राजा, आयुष्यभर भगवंताची सेवा करणारा राजा, फक्त क्षणभर दुर्बुद्धीचा प्रवेश झाला. एक क्षण आयुष्य 7 दिवसावर आलं. आम्ही किती दुर्बुद्ध्या करतो रोज, किती दुर्बुद्ध्या येतात आमच्या मनामध्ये. हे दुर्बुद्धी घात करते, म्हणून तुकोबाराय म्हणतात दुर्बुद्धी नको. अभंगाच्या पहिल्या दुर्बुद्धी ते मला, 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 दुर्बुद्धी ते मला,
निर्माण होऊ देऊ नको. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, कधीच निर्माण होऊ नये. ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये दुर्बुद्ध्या निर्माण झाल्या त्यांचं काही शिल्लक राहिलं नाही महाराज, काही शिल्लक राहिलं नाही. दुर्बुद्धी रावणाच्या मनात निर्माण झाली, दुर्बुद्धी दुर्योधनाच्या मनात निर्माण झाली, दुर्बुद्धी कर्णाच्या मनात निर्माण झाली, अनेकांच्या मनात दुर्बुद्ध्या निर्माण झालेल्या आहेत. ज्यांच्या मनात दुर्बुद्धी निर्माण झाली संपला, अधोगतीला गेला. दुर्बुद्धी ब्रह्मदेवाच्या मनामध्ये निर्माण झाली, ब्रह्मदेवाला सुद्धा सोडलं नाही महाराज, ब्रह्मदेवाला सुद्धा दुर्बुद्धी पोळलीच. ब्रह्मदेव त्रैलोक्य शोधी थट्टेने हरविली बुद्धी, थट्टेने हरविली बुद्धी. ब्रह्मदेव त्रैलोक्य शोधी, त्रिलोक्याला निर्माण करणार आहे ब्रह्मदेव, घडवणार आहे, पण नाही, त्याला सुद्धा या दुर्बुद्धीनं सोडलं नाही. थट्टेने हरविली बुद्धी. मनामध्ये दुर्बुद्धीचा प्रवेश झाला का काही विचार येतो महाराज, काही विचार येतो. ही दुर्बुद्धी कामाला जन्म देते, दुर्बुद्धी क्रोधाला जन्म देते, दुर्बुद्धी अहंकाराला जन्म देते, दुर्बुद्धी मत्सराला जन्म देते. हे दुर्बुद्धी सगळ्याला खतपाणी घालते महाराज. सगळ्या गोष्टी होत्या या रावणाच्या घरी, काय कमी होतं? ज्याच्या राज्याला, ज्याच्या देशाला समुद्राचा वेढा आहे, सोनियाची पुरी वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाडा राक्षसा, समुदाय गाडा राक्षसाचा. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाडा समुदाय गाडा समुद्राचा वेढा, समुदाय गाडा राक्षसांचा. सोन्याचं गाव आहे, सगळं गाव सोन्याचं आहे, कोट्यावधी घर आहेत सोन्याची तिथं. राक्षसांचा समुदाय आहे, 80,000 पत्नी आहेत, काहीच कमी नव्हतं महाराज. मंदोदरी सारखी पट्टराणी आहे, एवढं वैभवशाली. गणपती बाप्पा गाडवर राखायला होते, सगळं घरचं झाडून काढायला पवनदेव होते, वारा. दाढी कटिंगचं दुकान खंडोबान टाकलेलं होतं, सगळ्या राक्षसांची दाढी कटिंग तिथंच व्हायची महाराज, खंडोबाच्या दुकानात. काय ताकद होती महाराज. नाथबाबा म्हणतात, मैराळ देव कानडा, 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 करी राक्षसाच्या दाडा, करी राक्षसाच्या दाडा, करी राक्षसाच्या दाडा. आरसाना दावी तया पुडा, आरसाना दावी तया पुडा, कोटी वेळा बुगाडी, 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 मैराळ देव कानडा, मैराळ देव कानडा, मैराळ देव कानडा,
देवासाठी म्हणले. करी राक्षसाच्या दाडा, करी राक्षसांच्या दाडा. राक्षसांच्या दाड्या करायचं. दररोज दाढी कटिंगचं दुकानच होतं तिथं. लागला असेल थोडं रावणाला. मोठेच्या मोठे येळूचे फोक मोडले महाराज पाटीत. कोटी, 1 कोटी म्हणून येळकोट म्हणतात तेव्हापासून. एवढं वैभव त्याच. गणपती बाप्पात मोठे मोठे भारे आणायचे हराळीचे गाडवाला संध्याकाळी टाकायला. म्हणूनच वाहतात तेव्हापासून ते दुर्वा. एवढा थाट. त्रेतायुगामध्ये त्याचं मरण होतं. त्यानं म्हणले त्रेतायुगालाच युग बांधले त्याने. त्रेतायुगाला बंदीत टाकलं होतं. या त्रेतायुगाची पत्नी शरण गेली परशुरामजींना. म्हणजे माझ्या मालकाला रावणाने बांधलेला आहे. जो युग बांधू शकतो, जो वेळ बांधू शकतो, जो घडी बांधू शकतो. टाइम कोणी बांधलाय का आतापर्यंत? टाइम कोणी बांधलेला आहे का? रावणाने बांधला. एवढा मोठा वैभवशाली, ज्याला वेळ बांधता येते, ज्याला युग बांधता येतात, ज्याला देव बांधता येतात, ज्याला देव घाबरतात, ज्याच्या दारामध्ये सगळ्या सुखाच्या सुविधा आहेत, पण दुर्बुद्धीनं आत प्रवेश केला. पहा त्या रावणा कैसे झाले, कैसे झाले, पहा त्या रावणा कैसे झाले, पहा रावणा कैसे झाले. वासनेच्या संगेन तो जाऊ म्हणा, वासनेच्या संगेन तो जाऊ म्हणा, वासनेच्या संगेन तो जाऊ म्हणा, वासनेच्या संगेन तो जाऊ म्हणा. पहा त्या रावणा कैसे झाले, पहा त्या रावणा कैसे झाले, पहा त्या रावणा कैसे झाले, पहा वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पहा त्या रावणा कैसे झाले. काय झालं बघा म्हणले त्या रावणाकडे जरा. दुर्बुद्धीनात प्रवेश केला. 80,000 पत्नी. किती? देवापेक्षा 5 पट श्रीमंत होता हा. 5 पट. देवाला 16च आहे. 16 पाचे 80. 80,000 पत्नीत. मुख्य मंदोदरी पतिव्रता. पतिव्रता आहे मंदोदरी. अशी पट्टराणी आहे, सुंदर आहे. तरी सुद्धा दुर्बुद्धीनं आत प्रवेश केला आणि आमच्या सीतामातेवर मन गेलं. काय झालं? पहा त्या रावणा काय झाले. दुर्बुद्धीनं प्रवेश केला. रावणाचं काही शिल्लक ठेवलं नाही, काहीच नाही. त्रेतायुगातलं उदाहरण आहे रावणाचं. आज कामाला येतं. त्या रावणाच्या मनामध्ये दुर्बुद्धीनं प्रवेश केला. तेवढा मोठा ऐश्वर्य संपन्न असणारा रावण धुळीला मिळाला. द्वापार युगामध्ये दुर्योधनाचं बघा, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे. फक्त दुर्बुद्धीनं प्रवेश केला. दुर्बुद्धीनं प्रवेश केला आणि द्रौपदी मातेविषयी अपशब्द बोलला. पांडवांना सोडून देन माझी राणी हो सभेत. हे चांगलं नाही महाराज. बरी नव्हे थट्टा, भल्या भल्या सिलाविला बट्टा. बरी नव्हे थट्टा, भल्या भल्या शिरावीला बट्टा. अशी ही बट्टा, भल्या भल्या शिरावीला बट्टा. अशी ही थट्टा. बरी नव्हे थट्टा, भल्या भल्या सिलाविला बट्टा. भल्या भल्या सिलाविला बट्टा. बरी नव्हे थट्टा, अशी आहे बट्टा. भल्या भल्या शिरावीला बट्टा, भल्या भल्या शिरावीला बट्टा. दुर्बुद्धी आल्यामुळे थट्टा होतात. म्हणजे नाही उगा थट्टा केली हो, थट्टाच केली, पण कधी तर थट्टेची मट्टा होते. आपण म्हणतो की थट्टेची मट्टा होईल बरं कधी तर. थट्टा करू नका. आमचे नाथ बाबा म्हणले बरी नाही. थट्टा रावणाने केली, लंका सोन्याची बुडविली. थट्टा ज्याची त्यासी भोवली, बरी नव्हे थट्टा. थट्टा दुर्योधनाने केली, 45 भेशी आणली.
गदा घाये मांडी फोडिली बरी नव्हे थट्टा थट्टा गेली शंभूपासी कलंकित कलंक लाविला चंद्रासी भगे पडले इंद्रासी बरी नव्हे थट्टा. स्वर्गाच्या गादीवर बसलेला आहे. मोठ्या पदावर बसल्यानंतर मोठ्यानं मोठेपणानंच वागावं. मोठ्या घराण्यात जन्माला आल्यानंतर चांगलंच वागावं. चांगल्या मायबापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर चांगलं जगावं. चांगल्या खानदानात जन्माला आल्यानंतर डाग लागू देऊ नये आपल्या जगण्याला. शुद्ध मायबापाच्या पोटी जन्म झालेला आहे. मायबापाची मान खाली होईल असं जीवन जगू नये. मानव दे माणसाच्या जन्माला येऊन जर आपण माणसं आहोत हे जर विसरत असाल, जनावर बरे आपल्यापेक्षा बरे की. जनावराचा उपयोग तर आहे, आपला काय उपयोग आहे. माणसाच्या जन्माला येऊन जर आपण माणसासारखं जगत नसू, पशु चांगले नाही तरी पशु नाही तरी नाही तरीही न पशुहुनी मनुष्य पण तरी साधी नारायण. माणसाच्या जन्माला आलात, भगवंताला प्राप्त करून घ्या. जर नाही केलो नाही तरीही नाही, बाकी सगळ्या गोष्टी केल्या आम्ही, ते करत नाहीत का? मग तेही करतातच की. आपण जे करतो सगळे जीव तेच करतात. आपल्या लेकराला जर कोणी चापट मारली, आई वडिलाला राग येत नाही? येतो की. एखादी कुत्रीचं पिल्लू असावं, त्याला दगड मारून बघा बरं, ती कुत्री अंगावर येते महाराज. का? आपण जशी आपल्या लेकरावर माया करतो, त्या कुत्रीलाही त्या पिल्ल्यावर तशीच माया आहे. त्याच नाही, प्रत्येक जीवाच्या प्रत्येक सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान, परी मनुष्य योनीचे ज्ञान अधिक जाण सर्वासी. ज्ञान नावाची गोष्ट तुम्हाला अधिक दिलेली आहे, पण या ज्ञानाच्या द्वारा जर तुम्ही त्याचा उपयोग चांगला करत नसाल, नाही तरीही न पशुहुनी, पशुपेक्षा ही नाहीत म्हणले तुम्ही. पशुचा कुठं कुठं उपयोग तर येत आहे, माणसाचा काहीच उपयोग येत नाही. नाही नाही, या मृदंगाला बसवलेलं ते चमडा प्राण्याचाच आहे की का माणसाचा आहे? प्राण्याचाच आहे. कामाला येतो. कुठं ऐकलंय का माणसाच्या चमड्याचा पकवास बनवलाय म्हणून? नाही. आता सगळीकडे स्टाईल फरशी आहे महाराज. दारामध्ये प्युअर ब्लॉक आहेत. आता सुविधा निघाली. नाहीतर पूर्वी आपण गाईचं शेण आणायचं, म्हैशीचं शेण आणायचं, दारामध्ये सडा टाकायचा. गाईच्या म्हैशीच्या बैलाच्या शेणानं सडा टाकलाय की काहीच कामाला येत नाही आपलं. नाही. घोंगडी पवित्र मानली जाते. मेंढीच्या केसाची आहे. आपल्या केसाचं विस्तवात पडली तर असे नाक धरतात महाराज. कुणी जवळ सुद्धा येत नाही. हत्तीचे दात कामाला येतात. आपला दात बघत सुद्धा नाहीत कुणी, तिकडे टाकून द्या म्हणतात दूर नेऊन कालव्याला. काय कामाला येते आपलं? काहीच कामाला येत नाही महाराज.
पशु का होत पनैया, पशुचं काही काही होतंय हो. नर का कुछ ना होय, काहीच होत नाही आपलं. नर एक बार करणी करे, नर का नारायण होय. जर या मानव देहामध्ये जर तुम्ही असं कार्य केलं तर तुम्ही देव होऊ शकता. एवढं श्रेष्ठ हा देह येत नाही कुण्या कामाला, पण जर योग्य कामाला लावला तर या देहासारखा श्रेष्ठ देह दुसरं नाही. पण इथं आल्यानंतर आम्हाला दुर्बुद्धी सुचते, इथं आल्यानंतर आम्हाला अनेक विचार सुचतात, नको त्या गोष्टीच्या खटटोपी सुचतात. पण भगवंताचं भजन करावं, देवाचे पाय चित्तामध्ये धरावे, आपलं चांगलं करून घ्यावं, आपलं उद्धार करून घ्यावं. काय कर अहो, जेवढ्या गोष्टी कराल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून दूर जाणाऱ्या आहेत. ज्याच्याकडे डोळे झाकाय तेवढी गोष्ट कामाला येणार आहे, पण त्याच्याकडे डोळे झाकाय. एक व्यक्ती रस्त्याने चाललेला होता, रस्त्याने जाऊ लागला. जात असताना सहज विचाराला डोक्यामध्ये, म्हणले आंधळा व्यक्ती कसा चालत असल, आंधळा व्यक्ती कसं चालत असेल बरं रस्त्यानं बघावं म्हणले. तसंच लॉकडाऊनची वेळ होती, लॉकडाऊनच्या अगोदरची, नोटबंदीची. रस्त्याने जाता जाता आपल्या तुमच्या इथल्या समोरच्या पाटीला उमरग्याकडून रस्ता आलेला, त्या चौकामध्ये गेला. सहज डोक्यामध्ये विचार आला, म्हणजे डोळे झाकून चालावं. ते 1000-500च्या नोटा बंद झाल्या होत्या, पिशवी भरून ठेवली ती मोठीच्या मोठी एवढी, आणि सहज हात जाऊ लागलेला होता डोळे झाकून. म्हणजे आंधळा व्यक्ती कसा चालत असेल, त्याच्या पायाला खडे ऋतू लागले. आंधळ्या माणसाच्या पायाला असेच खडे ऋतत असतील. समोर गेला, त्या पिशवी मोठी होती अशी 4-5 बंद असलेली, बंद अशी इकडं तिकडं पडलेले होते त्याचे, ते लांब लांब. त्या एका बंदामध्ये त्याचा पाय अटकला, महाराज पडला पण डोळे नाहीत उघडले. म्हणजे आंधळा व्यक्ती असाच पडत असेल, असाच पडत त्याच्या गुडघ्याला असंच लागत असेल, असाच उठत असेल, असाच चलत असेल. निघून गेला, पुढे निघून गेला. पिशवी मागच राहिली, पण डोळे जर उघडे असते ना त्याचा त्याला उपयोग झाला असता. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, कैसे प्राप्तीचे वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहळे, की असते आपुले डोळे आपण झाकी. कैसे प्राप्तीची वेळी, प्राप्तीची वेळ आलेली आहे. निदैवा आंधळेपणाचे डोहळे, आंधळ होण्याचं डोहाळं लागलं. सोंग करावं वाटलं, आंधळा व्यक्ती कसा चालत असेल, डोळे झाकले की असते आपले डोळे आहेत, डोळे असलेले डोळे झाकले. चालू लागला, पडला, लागलं, निघून गेला. आपलं असं झालेलं आहे. मानव देह म्हणजे धन आहे, साधं धन नाही. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देव हो मन तिथे होते, देव हो मन तिथे होते, देव होय मन तिथे होते, देव हो मन तिथे होते. हरि का चित्ती न धरावे, हरि का चित्ती न धरावे, हरि का चित्ती न धरावे, हरि का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती, 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 नरदेह निधान लागले हाती. वा वा वा. नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम उत्तम गती.
देह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होऊ म्हणती ते होती, देवची होऊ म्हणती ते होती, जे देव होऊ म्हणतात ते होती. होता येतं इथं, देव होता येतं इथं, काही होता येतं, पण दुर्बुद्धी सुधरू देत नाही. देव होता येतं इथं, काय होता येत नाही इथं, संत होता येतं इथं, देव होता येतं इथं, प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप प्राप्त केलं जातं. पण दुर्बुद्धी घालते. काय करते दुर्बुद्धी? हे बुद्धीचे देवता आहे सूर्य आणि मनाचे देवता आहे चंद्र. बुद्धीकडून प्रकाश मनाकडे येत असतो, बुद्धीमध्ये विचार चालू असतात आणि हे विचार आचारात बदलत असतात. विचार आचार करायला लावतो, आचार म्हणजे कृती. कृती चालू झाली, त्या कृतीवर तुमचं पुढचं सगळं गणित अवलंबून आहे. अधोगती का सद्गती? एक विचार आहे, एक कुविचार आहे, एक सुविचार आहे, एक नुसता विचार आहे, एक विचार निरर्थक विचार आहे. त्या विचाराचा काही संबंध नाही. कुठं कुठं गप्पा चालू असतात. काही समुद्राच्या तीरावर दोघं तिघं बसले, म्हणले समुद्र पेटला, मासे कुठं जातील? म्हणजे कुठं जाते समुद्रातले मासे? समुद्राला जाळ लागलेस. म्हणजे एक जण मला झाडावर जाते म्हणले, झाडावर समुद्र पेटल्यास. म्हणजे झाडावर जाते काय म्हैशी आहेत का म्हणले. तिसरा म्हणला झाडावर म्हैशी जातात का? मग माणसं सुद्धा जाईना घेत म्हणले. आता म्हैशी झाडावर जातात नाही. या विचाराला काय म्हणायचं? निरर्थक विचार, काहीच कामाचं नाही. कोणाच्याच काही गप्पा अशा असतात महाराज, काही देणं घेणं नसतं त्या विचाराचं, त्या बोलण्याचं, आपलं काही संबंध नसतो, तरी आम्ही तो विचार करत बसतो. काय गरज आहे त्या विचाराची? दुसरा विचार आहे निरर्थक नाही, त्याला काही अर्थ असेल पण आपल्या अर्थाचा नाही. उलट त्या विचारामुळं आपलं नुकसान होतं. लोकांच्या गप्पा मारून आपलं चांगलं होतंय का? लोकांच्या गप्पा मारून आपलं नाही चांगलं होत. लोकांच्या गप्पानं निंदा घडते आणि निंदा पापाला जन्म देते. निंदा दुरिते व्याली, निंदा पापाला जन्माला देते, जन्माला घालते. निंदा करून घडतेच निंदा लोकांच्या गप्पा चालू असताना. काय गरज आहे का? फुकट, काही पैसे नाहीत, फुकटची सांगे लोकाची या गोष्टी. लोकांच्या गप्पा मारणं, उगा विचार करत बसणं, त्याचं तसं झालं, याचं असं झालं. काय मिळतं आपल्याला? पाप मिळतं, पाप. ते मोकळे होतात, आपल्या डोक्यावर येऊन बसतं. कधीच कोणाचीच असेल पापी नाही निंदा करायची का, त्याची निंदा आपल्या डोक्यावर येऊन बसते. म्हणून विचार करत असताना सुद्धा विचारात सद्विचार असला पाहिजे, विचारामध्ये सुविचार असला पाहिजे. विचारामध्ये कुविचार विचार करा मोठा मोठी, सारा सारा विचार करा मोठा मोठी, सारा सारा करा मोठा मोठी, सारा सारा
करा उठाउटी. नाम धरा कंठे विठोबाचे, विठ्ठलाचं नाम कंठामध्ये धरावं. का? सार आणि आसार हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बुद्धीला आपल्याला सांगता नाही येणार. म्हणले आपल्याला बुद्धी जर वाईट विचार करू लागली, आसार आहे तिकडं जायचं का न जायचं हे मन ठरवतं. बुद्धीकडून मनाकडे प्रकाश येत असतो. आणि जर दुर्बुद्धीचा प्रभाव जास्त वाढला आणि मग मन लगेच शिक्कामोर्तब करतं, मला चलू द्या. आणि मग जर ते कृती घडू लागली, विचारातून आचार घडतो आणि आचारातून परत पाप घडतं आणि पाप अधोगतीला घालतं. कारण ठरली दुर्बुद्धी. म्हणून तुकोबराय म्हणतात, नको रे बाबा देवा, दुर्बुद्धी माझ्या मनामध्ये न उपजो, निर्माणच होऊ नये, तिचा जन्मच होऊ नये. या दुर्बुद्ध्या कित्येक सांगता येतात. कित्येक या दुर्बुद्धीमुळं आशा जन्माला येते, दुर्बुद्धीमुळं तृष्णा जन्माला येते, दुर्बुद्धीमुळं दंभ जन्माला येतो, दुर्बुद्धीमुळं अहंकार जन्माला येतो. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे 6 आहेतच. पण बाकी सगळ्यांना खतपाणी ही दुर्बुद्धीच घालते. निदान मोठ्या पदावर बसणाऱ्यांतर दुर्बुद्धीचा विचार करू नये. स्वर्गातला इंद्र राजा, राजा स्वर्गात देवलोकाचा राजा आहे, दुर्बुद्धीचा प्रवेश झाला, अहिल्याकडे गेला, भगांकित झाला. चंद्र दुर्बुद्धीनं प्रवेश केला, गुरुमातेकडे गेला, कलंकित झाला. दुर्बुद्धी चांगली नाही. भल्या भल्याची ही गत आहे. आपण कोण आहेत? ज्या मोठ्या मोठ्याच्या मनात दुर्बुद्धीनं प्रवेश केला त्यांना सोडलं नाही. नाही, कर्म करताना, प्रत्येक कर्म करताना विचारपूर्वक करा. कारण आज केलेलं उद्या समोर उभा राहणार आहे. आकाशात फेकलेला दगड परत जमिनीकडे येत असतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, परत सोमवार आहे. हे चक्रच आहे. आज तुम्ही जे कराल ते समोर एक दिवस तुम्हाला मिळणारच आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. नाहीच नियमितपणे केलेला आहे. तेव्हा कळत नव्हतं. विस्तवावर पाय तुम्ही चुकून जरी दिला तरी पळतो. विस्तवावर पाय तुम्ही मुद्दाम द्या तरीही पळतच. विस्तवावर पाय तुम्हाला कोणी जबरदस्तीनं द्यायला लावा तरीही पळतं. हे कर्माचं तसंच आहे. चुकून घडलं नाही, चुकीलाही माफीच नाही. कर्मभूमी आहे जिथं देवाच्या बापाला चुकलं नाही. आम्ही कोण आहेत? केले कर्म झाले, 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 केले भोगाले, केले कर्म झाले, म्हणून सगळं कर्म घडतं. दुर्बुद्धीचा प्रवेश जर आत आला तर आपलं कर्म चुकतं. आणि मग कर्म कसंही असू द्या एक दिवस ते आपल्याला भोगायला येणार आहे. महाराज म्हणतात, बुद्धीचा पालट करारे काय
बुद्धी दुर्बुद्धी पालटा म्हणली. काय करावं मग? सद्विचार करा, चांगला विचार करा, चांगल्याची संगत करा, चांगलं काम करा, चांगलं फळ मिळवण्याचा प्रयत्न करा. जर तसा प्रयत्न केलो तर मग मात्र भगवंताची कृपा होईल. दोन्ही हात जोडून देवाला म्हणतात, दुर्बुद्धी माझ्या मनामध्ये निर्माण होऊ देऊ नको, कारण दुर्बुद्धीने कित्येकाचं वाटोळं झालेलं आहे. तुझे पाय माझ्या चित्तामध्ये कसे आता मज ऐसे आता मज ऐसे देवालाच विनंती करतात, तू बघ, तुझे पाय माझ्या चित्तामध्ये तू धर. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात नारायणा. नारायण का म्हणतात? कारण बुद्धी हा अंतकरणाचा विषय आहे. सद्बुद्धी येईल, दुर्बुद्धी येईल, अंतकरणाचा विषय आहे. आणि अंतकरणामध्ये राहण्याचं ठिकाण ज्याचं आहे तो म्हणजे नारायण आहे. नार या शब्दाचा अर्थ आहे अंतकरण, आणि अयन म्हणजे राहण्याचं ठिकाण. नार राहण्याचं ठिकाण नारायणाला म्हणतात. अंतकरणामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे. मग सगळ्याच्याच अंतकरणामध्ये आहे. तैसा हृदया माझी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. ज्याला भ्रांत पडलेली आहे, ज्याच्या डोळ्याला अंधारी आलेली आहे, ज्याच्या डोळ्यावर पडदा आलेला आहे मायेचा, प्रकृतीचा, विषयावरच त्याची धाव आहे. नाहीतर अंतकरणामध्ये नारायणाचं वास्तव्य आहे. म्हणून पहिल्या चरणामध्ये दुर्बुद्धी अंतकरणामध्ये निर्माण होते ना, अंतकरणामध्ये जो राहतो त्याला विनंती केली. मग आता अंतकरणामध्ये काय धरायचे? म्हणजे तुझे पाय धरायचे मला. चित्तामध्ये आपलं आपण धराव ना. अंतकरण आपलं, शरीर आपलं, मन आपलं, चित्त आपलं, बुद्धी आपली, हे सगळेच आपलेत. मग आपल्या अंतकरणामध्ये तेवढं त्याच्यापर्यंत जायची काय गरज आहे? त्याचे पाय धरावे आपण असे घट्ट. आपलं सामर्थ्य चालत नाही. कितीही प्रयत्न करा, चित्त प्रत्येक क्षणाला बदलतं महाराज, बुद्धी प्रत्येक क्षणाला बदलते. अनेक तरंग आहेत बुद्धीचे, अनेक बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालटते रंग, धरू जाता संग, तव तो होय बाधक. प्रत्येक क्षणाक्षणाला पलटते. आताच जो विचार करतो ना, संकल्प केला लगेच करा. मनामध्ये विचाराला पंढरपूरला जायचे, वेळ लावू नका. कारण तो संकल्प किती वेळ राहील
राहील नाही सांगता येत. माळ घालायची इच्छा निर्माण झाली लगेच घालून टाका, परत ती बुद्धी राहील का नाही नाही सांगता येत. अन्नदान करायची इच्छा निर्माण झाली लगेच करून घ्या, परत उद्या नाही म्हणले करायचं होतं हो, पण शाळेत लेकराची फी भरायची म्हणे, दुसरे पैसे कुठे, लगेच करून घ्या. सांग ज्या वेळेस रावण धुळीमध्ये पडला, लखनजी जवळ जातात, रावण लक्ष्मणाला म्हणतो, ज्ञान सांगू लागला, ब्रह्मज्ञानी आहे रावण. लक्ष्मणाला म्हणतो संकल्प आला मनामध्ये, सद्विचार आला, त्याला वेळ लावू नका. मनामध्ये जर एखादी चांगली गोष्ट आली, ती एखाद्या संताच्या दर्शनाला जायचे, हजारो कामं सोडा लगेच निघा, कारण काही वेळानंतर तो विचार नाही राहणार. मनामध्ये संकल्प आला लगेच करा, मनामध्ये विकल्प आला त्याला थोडं पुढे ढकला. आहे द्यायचे म्हणले मार एकाला, आजच द्यायचा होता बघू म्हणले उद्या. विकल्प आला आज नाही उद्या, संकल्प आला त्याला नाही वेळ लावायचा, कारण संकल्प क्षणभर राहतो आणि विकल्प जास्त वेळ राहतो. परत तुमच्या मनामध्ये जर एखाद्याचा द्वेष बसला, तुम्हाला तो जास्त वेळ आठवतो का एखादा चांगला व्यक्ती आहे तो जास्त वेळ आठवतो. ज्याचा द्वेष आहे ना तो सतत आठवतो, म्हणले नाही माझं नुकसान केलेलं आहे त्याने, त्याला एकदा शिक्षा केलीच पाहिजे का, विकल्प आहे. विकल्प मनामध्ये आला दूर ढकला, संकल्प चांगला आहे लगेच त्याला नाही वेळ लावायचा. रावण म्हणतो मी विकल्पाला जवळ केलं आणि विकल्पाला वेळ लावला नाही, आज धुळीमध्ये पडलेला आहे. संकल्प माझ्यापासून दूर गेला, सद्विचार माझ्यापासून दूर गेला, म्हणून माझी गत झाली. म्हणून देवाला विनंती करावी, हे आपलं काम नाही. तुका म्हणे तू राख मनेरी, मग ते बाकीच्या सगळ्या आम्ही बघून घेऊ, सगळ्या गायी आम्ही राखतो, मन नावाची गाय तू राख. मनामध्ये चित्तामध्ये बुद्धीमध्ये तू बघ काय करायचे. म्हणून तुझे पाय माझ्या चित्तामध्ये, चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान हेच पाहिजे म्हणजे मला, दुसरं काही नको नाही. आता कसं धरायचे ते तुला जमत, बाकी काही नको म्हणून. तुझे पाय माझ्या चित्तात राहतील हेच तू कर म्हणले, दुसरं काही नको का नाही. का नाही, कारण तुझ्या पायामध्ये जे आहे ना ते बाकी कशातच नाही. देवाच्या चरणाचा महिमा, तुकोबराय म्हणतात तुझ्या पायाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा तुला सुद्धा माहिती नाही आणखी. तुझ्या नामाचा महिमा जनकळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझा सुद्धा माहिती नाही तुझ्या नामाची किती ताकद आहे, तुझ्या पायाची ताकद किती आहे ती तुला माहित नाही. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझ. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, म्हणून तुझे चरण माझ्या चित्तात पाहिजे. आणि हे तुझे चरण माझ्या चित्तात राहो. माझ्या चित्तामध्ये लय जणांना घर केलंय म्हणले, मारू मारू बाहेर घातला हो त्याला. काम क्रोध केले घररी, काम क्रोध केले घररी, काम क्रोध केले घररी, काम क्रोध केले घररी.
लवकर निघत नाहीत. हे पहिलं नव्हते, हे नंतर येतात. एखादी लहान बाळक आहे 5 वर्षाचं, त्याच्या मनामध्ये काम नसतो, त्याच्या मनात क्रोध नसतो, त्याच्या मनात अहंकार नसतो. जसं जसे मोठे व्हाल ना, हे सगळे एक 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 येतात. आले परत बाहेर नाहीत जात, तिथंच राहतात. त्यांना बाहेर घालावं लागतं, एका एकाला ढकलून द्यावं लागतं बाहेर. कामाला, क्रोधाचा त्याग करावा लागतो, कामाचा त्याग करावा लागतो, सगळ्या विकाराचा त्याग करावा लागतो. तेव्हा घर मोकळं होतं. इथंच दाटी झालेली आहे, इथंच जागा राहील आणि त्याच्या पायाला कुठं जागा राहील? त्याचे पाय चित्तामध्ये येतील. मग हे आपलं सामर्थ्य नाही. मग त्यालाच विनंती करायची, घर आम्ही रिकामं केले, आता तू जागा सोड नको. मोकळं केलंय आम्ही, तो येऊन चित्तामध्ये. आता माझ्या मनात जो भाव तयार झालेला आहे ना, हा सिद्धीला जावा. 3ऱ्या चरणामध्ये उपजला भाव, उपजला. दुर्विचार आपल्या मनामध्ये येऊ नये, कुविचार आपल्या मनामध्ये येऊ नये. काय यावे? चांगले विचार यावे. चांगले विचार येण्यासाठी चांगल्याची संगती करावी, सद्विचाराची संगती करावी. वाईट विचार कधी येतात? चांगले विचार दूर गेले, वाईट विचार घर करतात. चांगली माणसं गप्प बसू लागली, नको ती माणसं, वाईट माणसं बोलायला लागतात. महाराज भीष्माचार्यासारखे गप्प बसले, द्रोणाचार्यासारखे गप्प बसले. म्हणून या दुर्योधनासारखे आणि दुःशासनासारखे बोलू लागले महाराज. भीष्माचार्य बोलले असते तर ते बोलले असते का? नाही. सद्विचार तुमच्या डोक्यातून निघून गेला, कुविचार घर करतो, वाईट विचार घर करतो. म्हणून सद्विचाराला जागा द्या, चांगल्या विचाराला जागा द्या. चांगल्या विचाराचीच किंमत करा, चांगल्या विचाराला प्रोत्साहन द्या आणि सतत चांगला विचार करा. चांगला विचार कुठं मिळतो? चांगला विचार मिळतो संताच्या संगतीमध्ये. म्हणले संत आम्हाला कळतच नाहीत. कुठेच संत कळत नसतील तर संत इथं आहेत. म्हणले नाही, संत कळत नाहीत आम्हाला, ते काही त्यांच्या चेहऱ्यावर बोर्ड नाही. अहो, जगद्गुरु तुकोबारायचा गाथा म्हणजे प्रत्यक्ष तुकोबारायच आहेत. माऊली ज्ञानोबारायची, ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष ज्ञानोबारायच आहेत. त्यांची संगती करावी. गाथ्याची संगती म्हणजे तुकोबारायची संगती आहे. माऊली ज्ञानोबारायच्या, ज्ञानेश्वरीची संगती म्हणजे माऊली ज्ञानोबारायची संगती आहे. जोपर्यंत संत विचाराची संगत होत नाही तोपर्यंत मनामध्ये सद्विचार निर्माण होणार नाहीत. मग दुर्विचार आहेत, कुविचार आहेत, दुर्बुद्धी आहे. देवाला विनंती करावी, देवा हा जो माझ्या मनात भाव तयार झालेला आहे ना, हा भाव सिद्धीला जावा. कारण परमार्थात सिद्धीला महत्व आहे, शेवटला महत्व आहे. खूप प्रचार केला, शेवटी निकालावर अवलंबून असतं. खूप अभ्यास केला, शेवटी परीक्षेमध्ये आपण काय लिहिलं त्यावर अवलंबून असतं, पडलेल्या मार्कावर अवलंबून असतं. नाहीतर खूप परमार्थ केला आणि शेवटी म्हणले कोऱ्याला कोरेच राहिले, काही चालं नाही सोबत. का हो असं? नक्की आमचं काहीतरी चुकतंय. एकतर आमची वाट चुकू लागलेली आहे किंवा आम्ही करत असणारा परमार्थ चुकतोय. आम्ही चुकीच्या रस्त्याने जात असू. एकतर सावध व्हा. परमार्थ करत असताना जर पाप घडत असेल, नको त्या गोष्टी केलेल्या बऱ्या बाकीच्या, निदान परमार्थात तर पापाला पाणी घालू नये. परमार्थ करणाऱ्यांनी तरी सावध असलं पाहिजे. जे ज्ञानोबा तुकोबारायचं नाव घेतात, जे श्री गुरु मोतीराम महाराजांचं, मारोतराव महाराजांचं नाव घेतात, त्यांनी तर प्रत्येक क्षणाला सावध असलं पाहिजे. दुर्बुद्धी कुठं घालील नाही सांगता येत. देवालाच विनंती करायची दररोज, नको, हे तुझं काम आहे. माझ्या मनामध्ये दुर्बुद्धीचा स्पर्श नको, माझ्या मनामध्ये तुझ्या पायाशिवाय दुसऱ्याचं चिंतन नको. आणि माझ्या मनामध्ये निर्माण झालेला भाव हा सिद्धीला जावा. कारण सिद्धीला जर नाही गेला, परमार्थ केला आयुष्यभर, तप केला आयुष्यभर, पण शेवटी हरणामध्ये चित्त गुंतलं, तिथं धोका झाला, धोका झाला. म्हणून शेवटलाच महत्व आहे. परमार्थ, साधू मरणी, पतिव्रता सरणी,
आणि शूर रणी. शूर कळतो रणांगणामध्ये. खूप गप्पा हाणतात महाराज बायकोच्या पुढे चुली पुढे बसून. इधर गए तो 25 मारे, इधर गए तो 50 मारे. आणि गावात जर एखादी अतिरी केला तर मग दार लावून बसतो. वारे शूर. पहिलं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये पाठीवर जर वळ दिसले दार सुद्धा काढत नव्हत्या म्हण आमच्या माता माऊली. मार खाऊन आलो पळून माघारी. छातीवर जर वार दिसला ताट घेऊन ओवाळा यायच्या दिवा लावून. का? शूर आहे. शूर रणी. पतिव्रता सरणी. पतिव्रता कळते. समोर जाळ दिसू लागलेला आहे पतीच्या प्रेताला लागलेला. त्या काळातला आहे पूर्वीचा, आता नाही. उल्हास येतो महाराज. कधी जाईन माझ्या पतीच्या भेटीसाठी. पतिव्रता सरणी. साधू मरणी. साधू जन्मभर भजन केलेलं आहे, जन्मभर परमार्थ केलेला आहे. आणि मृत्यूच्या टायमाला जर आलो बघा आलो बघा आलो बघा आलो बघा जर म्हणू लागला साधू नाही महाराज. नाही. आयुष्यभर भगवंताचं केलेलं भजन हे शेवटच्या क्षणाला कळतं. जर तुम्ही निक्का परमार्थ केलेला आहे, तिळा एवढं जरी तुम्ही मळून नाहीत ना कशात, आमच्या भगवंताला येणंच आहे महाराज. तुम्ही बरबटलेले असाल, तुम्ही जर परमार्थात बरबटलो ना, नाही परमार्थ करा निक्का. कमळ चिखलात राहतं पण चिखलाचा स्पर्श होऊ देत नाही. निदान परमार्थात राहणाऱ्याने तर सावधगिरीने राहिलं पाहिजे. कारण हा सिद्धीला न्यायचे, शेवटला न्यायचे. शेवटला जर नाही गेला आरूढ पतित होतो. पतित म्हणजे अधपतन, नरकाला जाणे. म्हणून प्रत्येक क्षणाला सावध राहा. भाव माझ्या मनामध्ये तयार झालेला आहे, सिद्धीला जावा. उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो. हे आपलं सामर्थ्य नाही, हे आपलं नाही सामर्थ्य. त्याला विनंती करावी लागते, रोज त्याला विनंती करावी. तू बघ मला कडला कसं न्यायचे, तू बघ बुडू लागलो पण तूच कडला नेलं पाहिजे, तूच शेवटला नेलं पाहिजे. त्याच्याशिवाय माझीच शक्ती नाही. का? फायदाच तिथं आहे, फायदा शेवटी आहे महाराज शेवटच्या चरणामध्ये. तू का म्हणे आता, तू का म्हणे, तू का म्हणे आता, तू का म्हणे आता, तू का म्हणे आता, तू का म्हणे आता, तू का म्हणे आता. वा वा. तू का म्हणे आता, तू का म्हणे, तू का म्हणे आता, तू का म्हणे आता, तू का म्हणे आता, तू का म्हणे आता. लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, लाभ नाही या परता. आता मज आता मज आयुष्य करी आ
तुझे पाय श्रीधरी, तुझे पाय श्रीधरी, आता आता लाभ नाही या परता, यापेक्षा मोठा लाभ नाही. सिद्धीला गेल्याशिवाय लाभ नाही महाराज. फायदा शेवटी असतो. आयुष्यभर केलेला अभ्यास मार्कामध्ये असतो, जन्मभर केलेला परमार्थ शेवटी असतो. आम्हाला आधीच फळं पाहिजेत. काल आज भजन केलं का लगेच फळं पाहिजे आम्हाला, तसं नाही. पेरल्यानंतर उगवायला थोडा वेळ लागतो, त्याच्या फळालाही वेळ लागतो. परमार्थ फळासाठी नाहीच, परमार्थ हेच मोठं फळ आहे महाराज. याच्यामध्येच आयुष्य जावं आणि हे सिद्धीला जावं म्हणून भगवंताला दररोज प्रार्थना करावी की माझ्या मनामध्ये विकल्प निर्माण होऊ नये, माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण होऊ नये आणि तुमची सेवा अखंड घडावी, तुमचे पाय माझ्या चित्तामध्ये राहावं आणि हे सिद्धीला जावं. हे रोज देवाला विनंती करावी. तुकोबाराय देवाला विनंती करतात, प्रार्थना करतात. तेवढे मोठे तुकोबाराय, तुका आकाशा एवढा. तुकोबाराय एवढं मोठं कोण आहे जगात? पण ते तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात. जर तुकोबाराय करतात, आपण का करू नये? आपण सुद्धा दररोज भगवंताला प्रार्थना करावी आणि भगवान परमात्मा आपली सुद्धा प्रार्थना ऐकतो महाराज. आम्ही प्रार्थना करत नाही, आम्ही प्रार्थना करतो संसारातल्या, आम्ही प्रार्थना करतो व्यवहारातल्या, पण परमार्थातली प्रार्थना करा, लगेच आमचे परमात्म्याचे कान असे उंच होतात. आवडतं देवाला ते. देव विनंती मान्य करतो. तुम्ही सुद्धा दररोज प्रार्थना करा. तुम्ही म्हणाल आम्ही करू, तुम्ही करता का नुसतं सांगताच? तुमच्यासोबत आम्ही करू, सांगणाऱ्या सहित ऐकणाऱ्याने. नाहीतर कसं झालंय, नुसते सांगणारेच आम्ही, सगळे सांगणारे झालेत. नाही, ऐकणारी भरपूर आहेत, सांगणारी भरपूर आहेत, ऐकणारेही भरपूर आहेत, करणारी कमी झालीत, कृती कमी झाली, आचरण कमी झालं. परमार्थामध्ये देखावा जास्त नको, आचरण आणि कृती महत्वाची आहे. देवाला बाकीच्या काय तुमच्यामध्ये काय चालू आहे ते त्याला लगेच कळतं की चित्ताचा तो साक्षी आहे. म्हणून चित्तामध्ये त्यालाच बसवायचं आणि त्याला सांगायचं तूच बस. बोलत असताना एखादा शब्द चुकीचा आला असेल, एखादा शब्द अपशब्द आला असेल, एखादा शब्द कठोर आला असेल, तुमचंच लेकरू समजून उदार अंतकरणाने क्षमा करा. आज परमभाग्याची गोष्ट आहे. आमचं सगळं मित्रमंडळ आलेलं आहे महाराज. आमचे सोमनाथजी शेरे, आमचे शिवाजी महाराज, आमचे रोकडी साखरे रोकडोबा महाराजाचे पुजारी, आमचे विवेकानंदजी शेरे आणि आमची मृदंगासाठी मान नेऊन बाळू महाराज येतात दररोज. आमचे सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट आहे, आमचे गुरु महाराज समोर आहेत. सगळ्यात परम भाग्य आहे आज. कारण प्रत्यक्ष सद्गुरू समोर असावे आणि शिष्याला बोलण्याची संधी मिळावी, त्यापेक्षा मोठं भाग्य आमच्या जीवनात तर दुसरं कोणतं नाही. कारण सद्गुरू तारक पुढे समोर बसलेले आहेत. माडजून आलेत. माडज व मरगा तालुक्यात वसले से माळ पोटात, तेथे नांदे गुरु प्रेमनाथ, भक्तगण तारावया. भक्ताला तारण्यासाठी आज प्रत्यक्ष गुरु महाराजांचं सुद्धा आगमन असंच गावात आले होते. चला येतो मी पण. आनंद वाटला. कारण पुरविती आरती शिष्याची, शिष्याच्या मनातलं मनोगत पूर्ण करतात आणि सगळ्यांना तारून नेण्याचं काम करतात. म्हणून सगळ्यात मोठं भाग्य आहे आज सद्गुरू समोर आहेत. आमचे गुरुवर्य गुणवंत अण्णा आहेत. आमचे महाराज संगीत विशारद अनंत महाराज भदाडे ते सुद्धा आलेले आहेत. आमचे
माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनल यांचं सुद्धा आम्हाला साथ भेटलेली आहे. सुंदर या ठिकाणी छोटे छोटे मुलं थांबलेले आहेत. भाग्याची गोष्ट आहे. मनामध्ये भगवंताच्या दरबारामध्ये थांबावं, गळ्यामध्ये टाळ घ्यावा आणि गळ्यात तुळशीची माळ घालावी, हे इच्छा निर्माण होणं परम भाग्याची गोष्ट आहे महाराज. आणि तुमच्या इथं हा सगळा इकडून छोट्या छोट्या मुली थांबलेल्या आहेत. बागेला जशी फुलाची शोभा असते तशी तुमच्या या सत्संगांना या मुलांनी शोभा आणलेली आहे महाराज. एकदा त्यांच्याबद्दल टाळ्या वाजवा सगळ्यांना. साऊंड सिस्टम सुंदर आहे तुमचं. बोलत असताना काही चूक झाली असेल, सगळ्या माता माऊलीच्या चरणावर, तुम्ही सगळ्या मायबापांच्या चरणावर नतमस्तक होऊन आमचे मित्र दिगंबररावजी पाटील भंडे साहेब यांच्याकडून प्रतिवर्षीच सेवा मिळते महाराज. आमचे मित्र आहेत. जो सत्याविन शब्द न बोले सहजही कोणासी मित्रा करमैत्री त्याची, आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या जीवनामध्ये ते आहे. सत्य निर्मळ जीवन आहे. आमच्या महाराजांना, गुरु महाराजांना ते शाल आणि पुष्पहार घालून संत पूजन करणार आहेत. या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे आता तुका